वरून कुरकुरीत आतून जाळीदार अगदी भरपूर भाज्या घालून केलेले मूगडाळीचे अप्पे, मूगडाळीचे पौष्टिक अप्पे। तर बऱ्याच वेळा मुलांच्या डब्याला वेगळं काय द्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता। तर इथं मी 1 वाटी मुगाची डाळ 3 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 4-5 तास भिजत घालू शकता, त्याच्यामुळे अप्पे छान फुलले जाते ती। तर आता ह्या डाळीतलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मी डाळीत ठेवलेलं आहे डाळ वाटण्यासाठी। डाळ भिजाय घालायच्या अगोदर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याच्यानंतरच भिजत घातली होती। तर आता ही सगळी डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि बघू शकता इतकं पाणी मी या डाळीमध्ये ठेवलेलं आहे। अजून लागलं तर मी थोडंसं पाणी घेणार आहे, पण एकदम जास्त पाणी इथं आधीच नाही वापरायचं। तर छान भिजलेली डाळ आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते। कोथिंबीरचे देठ असतील आपल्याकडे तर ते सुद्धा वापरले तरी पण चालतील। 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याचसोबत 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। या पिठामध्ये आपण डाळ वाटताना जर हे सगळं घातलं ना तर खूप मस्त अशी टेस्ट आणि पिठाला छान अशी चव येते। तर इथे बघू शकता मी मस्त अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने डाळ वाटून घेतली। डाळ अजिबातही याच्यामध्ये राहून द्यायची नाही। तर थोडंसं अगदी पाणी घातलेलं मी, तरी ही डाळ खूप घट्ट आहे तर अजून मी थोडंसं पाणी इथं वापरणार आहे। तर सगळ्यात अगोदर ही जी वाटलेली डाळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली। तर आता याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घेते, कारण या भांड्यामध्ये पण थोडंसं पीठ राहिलेलं आहे। तर हे थोडंसं म्हणजे 1 पाव वाटी पाणी घेतलेलं आहे। बघू शकता अर्धीला अर्धी वाटी असं पाणी घेतलेलं आहे, अर्ध्याच्या अर्ध। तर हे पाणी घालून घेतलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीनं पीठ छान असं तयार झालं आहे अप्पे बनवण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये घालूया थोड्याशा भाज्या। तर मी इथं एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली। तुम्ही इथं बारीक चिरून शिमला मिरची पण घेऊ शकता, गाजर पण घालू शकता इथं, किंवा कोणती जर पालक असेल तर पालकसुद्धा इथं थोडंसं आपण बारीक चिरून वापरू शकता। अशा जी मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही इथं वापरू शकता। आता मी चवीनुसार मीठ घालते। हळद घातलेली नाही कारण सोडा वापरायचे। सोडा आणि हळद एकत्र घातलं तर रंग बदलतो, त्यासाठी चवीनुसार मीठ घातले। थोडेसे चिली फ्लेक्स घातलेत, म्हणजे आपल्या सुक्या मिरच्या थोड्याशा मिक्सरला वाटून थोड्याशा घातल्या, त्याने रंग पण चांगला येतो आणि चव पण मस्त लागते त्यासाठी। तर आता हे सगळं पीठ मी परत मिक्स करून घेते। तर इथं अशा पद्धतीने पीठ तयार झालं आहे। आता मी खूप जास्त इथं खाण्याचा सोडा वापरणार नाही, अगदी कमी वापरणार आहे। तर 1 चिमूटभर मी इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे। सोडा घातल्यानंतर परत हे पीठ मी चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर पीठ बघा व्यवस्थित छान मिक्स आणि छान तयार झाले आहे। तर खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही। तर इथं अप्पे पात्र घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तेल घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे। तर ह्याच्यामध्ये 1-1.5 चमचा मी पीठ घालून घेणार आहे। करायला अगदी सोपी रेसिपी, आपण अगदी सकाळच्या घाईच्या वेळेसुद्धा करू शकतो, फक्त डाळ आधी भिजवलेली पाहिजे। तर इथं छान असे अप्पे मी घालून घेतलेले आहेत भांड्यामध्ये। आता झाकण घालते आणि 10 मिनिटं छान वाफवून घेते। आता बघा मधले जे अप्पे आहेत ना ते पटकन शिजले जातात, म्हणजे रंग थोडा बदलला जातो, बाजूने जाळ कमी लागतो। तर अशा पद्धतीने थोडंसं भांडं आपण जाळावरती फिरवून घ्यायचं एखादा मिनिटभर, म्हणजे सगळ्या साईडचे अप्पे व्यवस्थित असे शिजले जातात। तर इथं बघू शकता मस्त असे क्रिस्पी, एका साईडला तर छान क्रिस्पी असे अप्पे तयार झालेत आणि 10 मिनिटामध्ये छान एका साईडून अप्पे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता मी दुसऱ्या बाजूने हे अप्पे पलटवून घेते। तर तुम्ही बघू शकता वरती किती छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व अप्पे मी उलटवून घेते। आता परत ह्याच्यावरती झाकण घालून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या साईडला पण छान शिजलं जाईल। त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवते। तर ह्याच्यात मी डाळ वाटली होती तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर 1 वाटी भरून ना छान खरपूस भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 1 चमचा भरून फुटाण्याची डाळ घेतली, कोथिंबीर घातली, 1 लसणाची पाकळी, 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, पाणी घातलं आहे। आता छान मस्त ही चटणी मी मिक्सरला मस्त वाटून घेते। तर सोबत मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे। तर इथं चटणी तयार झाली। आता या चटणीला तुम्ही फोडणी न देता खाल्लं, मी फोडणी देणार नाही, ही चटणी अप्रतिम अशीच लागते खायला, मस्त लागते। तर इथं बघा मस्त जाळीदार आणि आतून असे मस्त मऊ असे आपले
मूग डाळीचे अप्पे तयार झालेत आणि चवीला अप्रतिम भन्नाट लागतात, तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. नाश्त्याचा छान प्रकार आहे किंवा मुलांना डब्यात काय द्यायचं तर ही रेसिपी तुम्ही नक्की देऊ शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.